नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे मराठा आरक्षणाचे राजकारण. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मराठा आरक्षणाचं कोण राजकारण करतंय, का करते, कशासाठी करते, आणि खरंच अशी परिस्थिती आहे का की मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय आणि ती परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे का? तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. मित्रांनो, राजकारण म्हटलं की आपल्या देशाने म्हणजे भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि त्यामध्ये दर 5 वर्षांनी ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो सत्तेवर येतो आणि मग लोकांचं बहुमत मिळवण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवणे गरजेचं असतं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मग राजकीय मंडळी आपला अधिकार किंवा आपल्याला राज्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी कशा पद्धतीने लांबवत नेला जातो किंवा त्याचं राजकारण कसं केलं जातं आणि त्याचा फायदा मग स्वतःसाठी पक्षासाठी कसा केला जातो हे सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत. असं म्हणण्याचं कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय आणि हा प्रश्न जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मराठा समाजाला आरक्षण देणं हे आरक्षण दिलं पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे. परंतु आता ज्या ज्या लोकांना आरक्षण मिळाले किंवा ज्या समूहांना मिळाले त्याच्यामध्ये न देता सेपरेट आरक्षण दिलं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला ताट वाढलेलं ताट आहे आणि त्या ताटामध्ये जी काही पहिली 2-4 बसलेली आहेत त्याच्यामध्ये अजून 10 लोक बसवली तर ती गर्दी होणारच आहे, साहजिकच आहे. आणि इथे जर बघितलं आता सध्या तर मराठा समाजाची जी काही मंडळी आहेत, 2 सख्खे भाऊ जर बघितले तर एकाकडे जर सर्टिफिकेट आहे कुणबी आणि एकाकडे सर्टिफिकेट नसेल तर एक मराठा होतो आणि एक कुणबी होतो. मग तो कुणबी जो आहे तो ओबीसी मध्ये जातो आणि तो आरक्षणाचा फायदा घेतो, पण ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही तो मात्र मराठा होऊन बाजूला आरक्षणापासून वंचित राहतोय. अशी परिस्थिती आहे. मग ही परिस्थिती जर सोडवायची झाली तर हा प्रश्न जो काही 2016 पासून निर्माण झालाय त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न करून बघितलाच पाठीमागे, पण त्यामध्ये जी काही खुट्टी मारून ठेवली होती. कारण ज्या वेळेस इकडे 30 नोव्हेंबर 2018ला मराठा आरक्षणाचा कायदा हिवाळी अधिवेशनामध्ये पास केला आणि त्यामध्ये जो काही गायकवाड आयोगाने शिफारसी केल्या तर केंद्रामध्ये त्याच वेळेस 11 ऑगस्ट 2018ला मागासवर्गीय आयोग सुद्धा नेमला गेला. त्याच्यामुळं राज्य पातळीवर असलेला आयोग हा दुय्यम ठरू शकतो. कारण केंद्रामध्ये आता 338 ब च्या नुसार मागासवर्गीय आयोग निर्माण झालेला आहे आणि त्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. आणि त्याच्याचमुळे 342 अ नुसार की राष्ट्रपती आणि संसदेला कोणता समाज मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारने जे काही केलं आता हे परत तिथे केंद्रामध्ये जाणारच आहे आणि तिथं गेल्यानंतर परत ती चेकिंग होऊन ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल न टिकेल हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं मागासवर्गीय आयोगामध्ये किंवा गायकवाड आयोगाने ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की भारतीय राज्यघटना सांगते की एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचंय, फॉर एक्झाम्पल आता जो मराठा समाज आहे त्यांच्या बंधू जे सख्खे भाऊ आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून ते ओबीसी मध्ये आहे, म्हणजे ते कुणबी आहेत. पण जो आता मराठा आहे ज्याच्याकडे सर्टिफिकेट नाही याला जर आरक्षण द्यायचं असेल तर घटनेच्या तरतुदीनुसार तो समाज हा मागास आणि शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे याच्यासाठी इम्पेरिकल डाटा किंवा कलेक्शन असलं पाहिजे, डेटा कलेक्शन झालं पाहिजे. आणि मग ते जर सिद्ध झालं म्हणजे ग्राउंड रूटला त्याचा सर्वे करून ते जर सिद्ध झालं की मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे तर त्या ठिकाणी ते आरक्षण मिळू शकतं. परंतु इकडे मात्र गायकवाड आयोगाच्या शिफारसी बघितल्या मित्रांनो, ज्या 3 शिफारसी होत्या त्या 3 शिफारसी मी तुम्हाला सांगतो. पहिली शिफारस त्यांची काय होती की तर मराठा समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग घोषित करायचा डायरेक्ट. म्हणजे ग्राउंड रूटला चेकिंग होणं गरजेचं आहे की तो समाज खरंच ग्राउंड रूटला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का हे करण्यापेक्षा गायकवाड समिती असं सांगते की मराठा समाजाचा
मागास प्रवर्ग घोषित करायचा. का करायचा? तर त्याला कारण देते की शासकीय आणि निमशासकीय मध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे, की जे सुप्रीम कोर्टामध्ये खोटं आहे हे ठरलं, किंवा सुप्रीम कोर्टाकडे डेटा जो आहे त्या डेटामध्ये 33.86% या समाजाचं प्रतिनिधित्व आहे असं दाखवलं गेलं, आणि यांनी मात्र कमी आहे म्हणून डिक्लेअर करा असं म्हटलंय. त्यांची दुसरी शिफारस अशी होती की मराठा समाजाला मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळं भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) नुसार आरक्षण घेण्यास त्याचा फायदा होईल. आणि तिसरी शिफारस त्यांची अशी होती की हा जो काही मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास घोषित केल्यामुळं किंवा त्या अनुषंगाने अपवादात्मक किंवा असाधारण परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामध्ये राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन योग्य ते निर्णय घेईल. आणि याच आयोगाने पुढचा निष्कर्ष पण असा मांडला की मागील काळामध्ये मराठा समाज ज्या परिस्थितीतून जातोय ते जर बघितलं तर मराठा समाजाने आत्मसन्मान गमावलेला आहे, आणि तो त्या समाजाला जर मिळवून द्यायचा असेल तर त्याला सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात समाविष्ट केलं पाहिजे. आता हा शेवटचा जे निष्कर्ष भावनिक मुद्दा आहे, आणि कोर्टामध्ये भावनिक मुद्द्याला महत्व नाही हे आपल्याला माहीतच आहे. परंतु या जर शिफारसी बघितल्या तर या शिफारसी असं वाटतंय की गायकवाड आयोगाने शासनाला सांगितलंय असं करा तुम्ही. म्हणजे ग्राउंड रूटला भारतीय राज्यघटने जे सांगते की समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तो समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास पाहिजे, त्याचा ग्राउंड रूटला जाऊन डेटा कलेक्ट करायचा अशी गरजच नाहीये, तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्याच्यामुळं 5 मे 2021 ते आरक्षण रद्द झालं. आणि आता पुन्हा परत आत्ता जी काही सुरुवात झाली, मनोज जरांगे पाटलांनी जे काही आरक्षण आंदोलन करायला सुरुवात केली, हे जर बघितलं तर त्यांनी आता त्यांची मागणी रास्ते की मराठा समाजाला आरक्षण द्या, बाकीच्या सगळ्यांनाच आहे. आणि मग मराठा समाजाला जर सेपरेट आरक्षण द्यायचंय तर हे न करता आता मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की आम्ही कुणबी आहोत, माझाच भाऊ जर कुणबी आहे तर मलाही कुणबी सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. अगदी बरोबर आहे, परंतु तसं इथे फक्त वर्बली होतंय, पण कोर्टामध्ये तो प्रूफ किंवा ज्याच्याकडे सर्टिफिकेट ज्याच्या नावे आहे तोच कुणबी आहे. आणि इकडे जर बघितलं तर काही मंडळींचं असं मत आहे की जरी यांना आता राज्य शासन ते कुणबी सर्टिफिकेट देते, ते जरी दिले तरी ते जर ओबीसी समाज हा कोर्टात गेला तर परत जे काही नवीन सर्टिफिकेट दिले जातील ते आरक्षण पुन्हा रद्द होईल. म्हणजे परत मागं जो खेळ झाला 2021 तो परत खेळ पुढे येणार आहे. म्हणजे मला तेच म्हणायचंय की मग यावर ठोस असा का निर्णय होत नाहीये, किंवा सर्व मंडळी एकत्र बसून की जर मागच्या वेळेस असं झालंय आणि पुन्हा जर असं होणार असेल कोर्टामध्ये तर आता एकच निर्णय कोणता तरी घेऊन या मराठा समाजाला सेपरेट आरक्षण का देता येत नाही, त्यावर का निर्णय घेत नाही. आणि मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते तर असं म्हणतायत की जरी मराठा समाजाला आता सरकारने कुणबी सर्टिफिकेट शोधले आणि दिले तरी जर ओबीसी समाज जो आहे तो कोर्टात जाणारच आहे, कारण त्यांच्या ताटातलं कुणीतरी घेतंय असा विषय आहे. म्हणजे त्यांचा हिस्सा त्यांचा भाऊ जरी घेणार असेल तरी ते हिश्श्यासाठी भांडणार आहेत. मग ते कोर्टात गेले की ते आरक्षण टिकणार नाहीये. याचा अर्थ काय होतो की परत बेचा पाडा येणार आहे, मागची प्रकृती परत पुढे करायची परिस्थिती येणार आहे. म्हणून सेपरेट आरक्षण देणं गरजेचं आहे. ऐकायचंय तुम्हाला? ऐका. त्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे का? नाही, देता येणारही नाही, आणि ती मागणी माझ्या अंदाजानं मराठा समाजाने करूही नाहीये. याचं कारण असं आहे की हे एक्झामिन होऊन गेलेलं आहे, आणि जे एक्झामिन होऊन गेलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा दाखला देता येणार नाही. बर, आता जसं मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, सामाजिक दृष्ट्या ते मागास का मिळालं नाही, तर कोणी गायकवाड आयोग वाचलेलाच नाही. गायकवाड आयोग असा म्हणतो
की मराठा समाज 30% ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे. हम्म, तेव्हा कुठलाही जज हम्म, कितीही आरक्षणवादी असेल तर तो विचार काय करतो, अरे एक समाज 30% ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हम्म. आणि आता तो पुन्हा संरक्षण मागतोय. पण त्यांचं म्हणणं फॉर्म्युला चुकलाय. सुप्रीम कोर्टानं जो कॅल्क्युलेशन केलंय त्या फॉर्म्युल्याचं. माझं म्हणणं असं आहे, आता तुम्ही उत्तर काही द्या. प्रश्न असा आहे की गायकवाड आयोगामध्ये हे फिगर्स आहेत की नाही. हम्म, आता हे देणारे फिगर्स कोण, तर देवेंद्र फडणवीस. हम्म, देवेंद्र फडणवीसचं आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड काय, तर RSS आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड. RSSची आयडिओलॉजी काय, हम्म, तर आरक्षण नसावं. त्याच्यामुळे दिखावा करून मराठ्यांच्या पाठीमागे खंजीर खोपसण्यात आला मतदान. की बाळासाहेब स्पष्ट सांगतायत की ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही. मग ही जर परिस्थिती बघितली आणि ही जर राज्यकारभार चालवणारी मंडळी जर बघितली तर ती मंडळी असं का करतायत? म्हणजे एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर तो ठोस मार्गाने किंवा त्यावर विचार मंथन करून का सोडवला जात नाही, सोडवण्याच्या उद्देशानं का सोडवला जात नाहीये, जसं सांगतील तसं का केलं जाते. आणि मग जर तो प्रश्न परत पुढे जाऊन अडकणार असेल तर ह्या मंडळींना तो का माहीत पडत नाहीये, किंवा ह्या मंडळींना त्या प्रश्नाचं राजकारण करायचंय असं तर नाही ना. कारण काय होते, राजकारणामध्ये एखाद्याचा प्रश्न जटिल असेल तर त्या प्रश्नाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी उपयोग केला जातो. त्याचं कारण मराठा समाज जर बघितलं तर 5 ते 6 कोटी मराठा समाज आहे आणि याचा राजकारणासाठी अतिशय चांगला उपयोग होईल म्हणून हा प्रश्न असाच लोंबकळत ठेवायचा, असाच झुलवत ठेवायचा, लवकर सॉल्व्ह करायचा नाही असं तर शासनाच्या मनामध्ये नाही ना. तुम्हाला खोटं वाटतंय? मित्रांनो, एक साधं उदाहरण म्हणून देतो तुम्हाला. नामांतराचा लढा तर तुम्हाला माहितच असेल की जे विद्यालय मिलिंद महाविद्यालय बाबासाहेबांनी बांधलं, निर्माण केलं, त्याच मिलिंद महाविद्यालयाचं ज्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झालं आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी विद्यापीठ असं नाव द्यावं असा प्रस्ताव आला, त्याच वेळेस या महाराष्ट्रामधील काही मंडळीने, राजकीय मंडळींनी याच नामांतराच्या तापलेल्या तव्यावर 18 वर्ष आपलं राजकारण केलं. म्हणजे लोकशाहीमध्ये ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला विरोध होतो त्यावेळेस त्याचं म्हणणं ऐकून घेणं किंवा त्या गोष्टी त्या कोर्टामध्ये जातात, त्याच्या परत वेगवेगळे पैलू बाहेर येतात आणि त्याच्यावर ही मंडळी राजकारण करत बसतात. आता मराठा समाजाचं तर तसंच होत नाही ना. कारण तो अनुभव, कारण तो नामांतराचा प्रश्न 18 वर्ष चालला, तसाच आता मराठा आरक्षणाचा प्रश्नही यांना पुढे पुढे रेटत न्यायचा आहे आणि तोही 17, 18, 20 वर्ष चालवायचा आहे का, अशी मनामध्ये शंका येते. कारण जर द्यायचं असेल, सच्चाईनं जर एखाद्या माणसाला द्यायचं असेल तर माणूस त्याहून योग्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि एवढी तज्ज्ञ मंडळी सरकारकडे असतानाही मग असं का होतंय? आणि मग या ठिकाणी खरंच या गोष्टीचं राजकारण होतंय का, की मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे या आरक्षणाचं राजकारण कसं होतंय? तर सरकार, जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला त्यामध्ये समाविष्ट करा आणि कायदा लगेच करा, तर सरकार तो करेल न करेल माहीत नाहीये. हिवाळी अधिवेशन चालले, पण सरकारला आज म्हणजे 20 तारखेला हिवाळी अधिवेशन संपेल आणि आज जर सरकारने तो प्रश्न मांडला किंवा त्याचा कायदा संमत केला तर ठीक आहे, परंतु तो मध्ये जर ओबीसी मध्ये टाकायचा प्रयत्न केला, ओबीसी परत कोर्टामध्ये जाणार आणि परत हे आरक्षण रद्द होणार. मग असं न होता, आणि बरोबर आहे ना, जर एखाद्या त्या ताटामध्ये जर कोणाला अजून जास्त मंडळी बसवली तर सर्वसामान्याला त्याचा फायदा होण्याऐवजी तो होणारच नाहीये. हे काही लोकांचं म्हणणं बरोबर आहे, पण जर याच्यातून जर राजकारण करायचं असेल तर सरकार हे असंच करत राहणार आहे. म्हणजे एक्सपेरिमेंट, ज्याला प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो ना, की प्रॅक्टिकल करत बघायचं आणि ट्रायल अँड बेसिस सगळं काही चालू आहे. पण यावर ठोस असा निर्णय कोणी घेत नाही किंवा ठोस असा मार्ग का काढत नाहीये. आणि जर एखाद्या प्रश्नाचं ठोस मार्ग काढत नसतील आणि ट्रायल अँड बेसिसवर ट्रायल करत राहत असतील तर मग मात्र त्यामधून शंका येते की खरंच याचं राजकारण होतंय का. आणि एक माणसाने जसं 18 वर्षामध्ये राजकीय फायदा करून घेतला तसंच आता दुसरा माणूस या मराठा आरक्षणाचा आपल्या राजकारणासाठी फायदा करतोय का.
आणि म्हणून मित्रांनो, या प्रश्नाला मी असं म्हटलं होतं की जी परिस्थिती आहे मराठा आरक्षणाची सध्या, ह्या परिस्थिती जर बघितली तर मराठा आरक्षणाचं राजकारण किंवा या मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय का? आणि ती परिस्थिती, मला तरी असं वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा हे राजकारण कसं करता येईल यावरच ही राजकीय मंडळी जास्त विचार करतायत आणि त्यामुळे हा प्रश्न सुटत नाहीये. म्हणून माझं हे कॅप्शन जे होतं की मराठा आरक्षणाचं राजकारण, हे तुम्हाला पटतंय का? मित्रांनो, हा जर माझा मुद्दा पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.